नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता रागिणीच्या विरोधात सगळेच पुरावे गोळा केलेले असतात. रागिणीचा तोच माणूस येतो आणि म्हणतो की हो, मीच भूमी मॅडमचं किडनॅपिंग केलं होतं, पण माझं काही त्यांच्याशी वैयक्तिक वैर नव्हतं. मला ते काम दिलं होतं रागिणी मॅडमने की भूमी मॅडमला किडनॅप करायचं आणि सगळं त्यांनीच मला करायला सांगितलं होतं आणि त्याच वेळेला त्यांनी मला भूमी मॅडमला मारून टाका असंही सांगितलेलं होतं. परंतु त्यावेळेला तुम्ही आलात आणि मग ते काम माझ्याकडून राहिलं होतं. खरं तर हे सगळं भूमी मॅडमनेच मला करायला सांगितलं होतं. याशिवाय भूमी मॅडमने मला या दीपकलाही शोध घेऊन मारायला सांगितलं होतं, कारण त्यालाही संपवा अशी मला ऑर्डर दिली होती. हे ऐकल्यानंतर आता रागिनी गप्पच बसते. सगळेजण गपचूप बसलेले असतात आणि जो अभिजित होता त्यालाही मारण्यासाठी मला सांगितलेलं होतं, त्याला पकडण्यासाठी. कारण त्यांना माहीत होतं जर तो मुलगा त्यांनी स्वतःचा त्यांच्याच हाताने मारला आहे तर मग तो जिवंत कसा, म्हणून या अभिजितला त्यांनी मारायला मला सांगितलं होतं. त्यावेळेला मग आता रागिनी म्हणते की खोटं बोलतोय हा, काही खोटं बोलतोय. मला वाटतंय की हा ना सगळं भूमीचं प्लॅनिंग आहे. गायकवाडांना हाताशी धरून भूमीने माझ्या विरोधात नको ते पुरावे गोळा केलेत. गायकवाड चिडतात आणि म्हणतात की एक मिनिट रागिनी मॅडम, जे बोलताय ना ते तोंड सांभाळून बोला. पोलिसांशी बोलताय, पोलिसांवर थेट आरोप करताय, हे लक्षात ठेवा. काय ना, तुमच्या विरोधात हे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत, त्यामुळे तुमची अजिबातच गय केली जाणार नाही. लक्षात ठेवा, हे जे काही बोलताय ना, अजिबात असं चुकीचं बोलायचं नाही. तुमचा रेकॉर्ड आहे हा सगळा आणि त्यामुळे तुम्हाला आमच्यावर असे आरोप दाखवण्याची काहीच गरज नाही आहे, असं गायकवाड खूपच चिडून त्याच्यावर बोलतात. आणि त्यानंतर आम्ही मॅनेज केलं असं म्हणणं आहे का तुमचं, असं जोरातच ओरडून पोलीस तिला विचारतात. तेव्हा तिची बोलतीच बंद होते. नंतर मग समोरून प्रीती नर्सचा नवरा शरद येतो आणि तो म्हणतो की आम्हाला पण मॅनेज केलं गेलं आहे का. त्यावेळेला आता इथे लगेचच जेव्हा शरद येतो तेव्हा त्याला सगळेजण पाहतच राहतात. मग लगेचच पुढे तो म्हणतो की भूमी मॅडम, तुम्ही मला ओळखलं का. तेव्हा मग लगेचच ती म्हणते की कसं विसरणार मी, कारण या बाईने माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं नीच कृत्य तुमच्याकडून करून घेतलं होतं, बरोबर ना. तेव्हा तो म्हणतो की हो, बरोबर ओळखलं तुम्ही, मी प्रीती नर्सचा नवरा. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, हाच तो प्रीती नर्सचा नवरा आहे ज्याच्या मदतीने आपल्या क्षितिजाचं किडनॅपिंग या रागिनीने घडवून आणलं होतं. हे ऐकल्यानंतर आता आकाशला धक्काच बसतो आणखी मोठा, की क्षितिजाचंही किडनॅपिंग आत्यानेच घडवून आणलं होतं. तेव्हा मग शरद म्हणतो की हो मॅडम, मला माफ करा, खरंच माझी खूप मोठी चूक झाली. खरं तर हे सगळं मला यांनीच करायला सांगितलं होतं. मी आणि माझ्या बायकोने तिथून तुमच्या मुलीला पळवलं होतं या मॅडमच्या सांगण्यावरून. आणि जेव्हा पोलीस आम्हाला पकडत होते ना, जेव्हा आम्हाला आमची चूक समजली तेव्हा आम्ही तुमच्या बाजूने साक्ष द्यायला कोर्टात येणार होतो या रागिणीचं सत्य उघड करण्यासाठी. परंतु त्यावेळेला या बाईने आमच्यावर हल्ला चढवला. माझ्या बायकोवर तिने बंदूक रोखली होती. त्याच वेळेला मग मी तिथे कसाबसा तिच्या तावडीतून निसटलो, दोघंही निसटलो. परंतु तेवढ्यातच जेव्हा तिने हिच्या माणसाला माझ्या मार्गाला लावलं होतं आणि तेव्हा आम्ही त्याच्या तावडीतून निसटलो, परंतु माझी बायको सापडली. माझी बायको भूमी मॅडमला सत्य सांगायला येत असताना तिला मारून टाकलं, याच बाईने मारून टाकलं आणि हिच्या माणसाने मारलं. आता माझी बायको नाही आहे या जगामध्ये, पण मला खरंच खूप पश्चाताप होतो आहे की देवाने मला ही शिक्षा दिली आहे या सगळ्याची, म्हणून मला त्रास होतो आहे. या बाईने माझ्या बायकोलाही मारून टाकलं. आता माझ्याही मागावर होती, परंतु मी काही दिवस इथून पसार होतो. मी माझ्या गावी नागपूरला गेलो होतो, पण आता काही करून मला हे सत्य सांगायचं आहे. देवाने माझे फार कमी दिवस ठेवलेत, त्यासाठी मला हे सगळं सत्य सांगणं हे गरजेचंच आहे. त्यावेळेला आता आकाश पूर्णपणे आतून हादरून गेलेला असतो. तेव्हा भूमी म्हणते की दादा, देवाने तुम्हाला शिक्षा तर दिली आहे तुमच्या गुन्ह्याची, हेच दिसतंय आम्हाला. तेव्हा मग तो म्हणतो की हो भूमी मॅडम, मला खरंच खूप वाईट वाटतं आहे की तुमच्यासारख्या देव माणसांबरोबर मी असं वागलो, परंतु देवालाही मागे सारणारी दानवबाई आहे ही दानवबाई. तेव्हा मग भूमी म्हणते की बरोबर बोललात तुम्ही, कारण जेव्हा लाख राक्षस बायका मेल्या असतील ना, तेव्हा जाऊन या आत्याचा जन्म झाला असेल असं मला वाटतं. असं आता जाऊन रागिनीला भूमी म्हणत असते. तेव्हा सगळेजण गप्प असतात. तो म्हणतो की मला माफ करा, मला माफ करा, असं म्हणून तो हात जोडत असतो. तेव्हा गायकवाड म्हणतात की शिर्के, घेऊन जा रे याला. मग सगळेजण घेऊन जातात. त्यानंतर मग आता मोठा खुलासा इथे झालेला असतो की क्षितिजाचं किडनॅपिंग पण रागिनीनेच घडवून आणलं. तेव्हा मग गायकवाड म्हणतात की चला दुरी मॅडम, घ्या या रागिनी पटवर्धन बाईला ताब्यात घ्या. हिला फार वाटतं ना की पोलिसांना हाताशी धरले, आता यांना दाखवलंच पाहिजे की पोलिसी खाक्या काय आहे तो. चला दुरी मॅडम, या बाईला घेऊन चला, असं म्हणून आता त्या कॉन्स्टेबल येतात आणि रागिनीच्या हातात बेड्या घालतात आणि तिला घेऊन चाललेले असतात.
तेव्हा मग आकाशला खरंच खूप त्रास होत असतो. हे सगळं अचानक एकामागोमाग त्याच्यासमोर घडत चाललेलं असतं. बघण्याखेरीज त्याच्याकडे असा काही मार्ग उरलेला नसतो. तो फक्त हे सगळं शांतपणे बघत असतो आणि त्याच वेळेला मग आता तिला घेऊन जात असताना तिथे पौर्णिमा येते. रागिणीच्या जोरात हाताला मागे खेचते आणि तिच्या कानफाडीत चांगलेच वाजवून देते आणि तिला वाजवल्यानंतर म्हणते की तुम्हाला लाज नाही वाटली हे सगळं करताना? अगं कशी बाई आहेस तू, राक्षसातली पण राक्षस आहेस. स्वतःच्या पोटच्या मुलाला जीवे मारलंस तू, कसलाही विचार केला नाहीस. स्वतःच्या मुलाला गळा दाबून मारून टाकलं. खरं तर माझ्या दुश्मन तुम्हीच आहात तुम्ही. मी म्हणत होते की माझी दुश्मन हे आकाश आणि भूमी असं प्रत्येक वेळेला तुम्ही मला दाखवत राहिलात, पण माझ्याच बहिणींच्या विरोधात तुम्ही मला भडकवलं, माझा वापर करून घेतलात आणि नंतर माझ्या नवऱ्यालाच मारून टाकलात. तुम्हाला हे कुठेही फेडता येणार नाही आहे पाप, तुम्हाला सोडणार नाही आहे, तुम्हाला हे जिवंत राहण्याची गरजच नाही आहे, असं म्हणून ती तिला आता मारत असते. परंतु पौर्णिमा आणि भूमी तिला पकडतात आणि थांबवतात. तेव्हा मग गायकवाडही म्हणतात की मॅडम प्लीज सावरा स्वतःला. मग भूमी तिला बाजूला घेते आणि मानसी म्हणते की थांब पौर्णिमा प्लीज थांब, आणि तिला तिथेच थांबवते. त्यावेळेला मग आता रागिणीला घेऊन गेलेले असतात. आकाशही तिथल्या तिथे थक्क होऊन बसतो. तो तिथेच झोपाळ्यावर बसतो. त्याला काय करावं ते काहीच कळत नसतं. आता अथर्व त्याला पाणी आणून देतो. भूमी ही आकाशला म्हणते की आकाश प्लीज जरा पाणी पिऊन घे, शांत हो. तेव्हा आकाशला इतका मोठा धक्का बसलेला असतो की तो कोणाशी आता 2 तरी मिनिट काहीच बोलत नाही, गप्प असतो. आता रागिणीला घेऊन चाललेले असताना रागिणी म्हणते की गायकवाड साहेब प्लीज. तेव्हा मग तो म्हणतो की तुम्ही आता काही बोलू नका रागिणी पटवर्धन, तुमच्याबद्दलचं सगळं सत्य मला माहीत आहे, त्यामुळे तुम्ही आता काहीही बोलू नका. त्याच वेळेला इथे आता रागिणीला घेऊन जात असताना 1 मिनिट गायकवाड सर, असं म्हणून आकाश आणि बाकीचे घरातले सगळेजणं बंगल्यातून खाली उतरतात आणि मग ते रागिणीकडे जात असतात. आता रागिणीकडे जात असताना ती सगळ्यांकडे बघत असते. तिला असं वाटत असतं की आकाश येऊन तिला वाचवतोय की काय, किंवा थांबवतोय की काय तिला होणारी अटक. परंतु ती अजिबातच आकाश आता काही करत नसतो. आकाश आता तिच्यासमोर येऊन उभा राहतो. खरं तर रागिणीला बघण्याची त्याला खूपच लाज वाटत असते, कारण प्रत्येक वेळेला त्याने तिचा शब्द पाळलेला असतो आणि प्रत्येक वेळेला तिचं कोणत्याही प्रकारचा वाईट विचारच केलेला नसतो. सगळ्या चांगल्याच गोष्टी आत्याबद्दल विचारलेल्या असतात, परंतु ती मात्र खूपच नीच निघालेली असते. मग आकाश तिला म्हणतो की हे जे तू काही कृत्य केलं आहेस ना आमच्या घराबरोबर, त्याची शिक्षा तुला देवही देणारच आहे. देव करो आणि तुला इतकी कठोर शिक्षा मिळव, मृत्यूदंड ही शिक्षा तुझ्यासाठी कमी असेल. परंतु तुला ना अश्वत्थामाला जशी शिक्षा मिळाली होती ना तशी खरं तर मिळायला हवं, परंतु आम्ही तुझ्या इतक्या नीच पातळीला खाली उतरू शकत नाही. त्यामुळे आम्ही तुला शिक्षा मिळावी ही तर इच्छा करतोच, परंतु आमच्याकडूनही आता तुला एक गोष्ट मात्र करावी लागणार आहे, ऐकावी लागणार आहे आणि पाहावी लागणार आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की आता तुझ्यासाठी एकच न्याय आहे आमच्याकडे, असं म्हणून आता तो तिथे बाजूला जातो आणि तिथेच मैदानाच्या इथे गार्डनच्या इथे चिखल असतो. त्या चिखलात हात घालतो आणि तो चिखल आता रागिणीसमोर येऊन हाताला चेहऱ्याला फासणार असतो आणि मग तो समोर आल्यावर रागिणीच्या तोंडाला तो चिखल फासतो आणि त्यावेळेला रागिणी पूर्णपणे डोळे बंद करून शकते. तेव्हा मग आकाश म्हणतो की तुझ्यासाठी हाच न्याय आहे की तू आमच्याबरोबर जे वागली आहेस ना तेच तुझ्याबरोबर आम्ही वागणार आहोत. खरं तर ही तुझ्यासाठी खूप कमी शिक्षा आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की लावा रे सगळ्यांनी. मग त्यावेळेला भूमी पण जाते आणि भूमी पण तिच्या दुसऱ्या बाजूला चिखल लावते. मानसी पण जाते आणि मानसी पण चिखल लावते. त्यानंतर मग अथर्वही येतो आणि अथर्वही तिच्या तोंडाला पूर्णपणे चिखल लावतो. त्याचबरोबर पौर्णिमा, अभिजित सगळे तिच्या तोंडाला चारी बाजूने अगदी चेहऱ्याला चिखल लावून टाकतात. परंतु रागिणीला त्या गायकवाड घेऊन जात असताना रागिणी तिथून सटकते आणि पोलिसांच्या खिशातली बंदूक हिसकावून घेते आणि सगळ्यांवरती म्हणते की चला सगळ्यांनी बाजूला व्हा. तेव्हा मग भूमी म्हणत असते की आत्या प्लीज हे करू नका. तेव्हा मग आता लगेचच आत्या काही ऐकत नाही. ती सगळ्यांना पुरून उरलेली असते. ती सगळ्यांसमोर रिव्हॉल्वर धरते आणि म्हणते की अजिबात कोणी मध्ये यायचं नाही. आता लगेच ती तो हवालदार शिर्के असतो त्याला पण बाजूला करून गाडीतून बाजूला काढते आणि म्हणते की चल बाजूला हो. त्याला बाहेर काढून ती आता गाडीत बसते आणि गाडीत बसून रिव्हॉल्वर बाहेर काढलेली असते की कोणीही काही करायचं नाही, नाहीतर मी बंदूक चालवेल, लांब व्हा. तेव्हा मग आता आकाश ओरडतो की गायकवाड सर ती पळाली आहे. तेव्हा गायकवाड आणि पोलीस तिच्या मागावर जातात. नंतर मग सगळेजणं आता घरी आलेली असतात. रागिणीचं ते कारस्थान झाल्यानंतर प्रत्येकजण घरी येतो आणि सगळ्यांचे चेहरे आता पडलेले असतात. कोणाला काय बोलावं काही सुचत नसतं, कारण रागिणीने जो काही प्रकार घडवून आणलेला असतो त्यामुळे सगळ्यांना खरं तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यावेळेला आता इथे अथर्वही खूप रडत असतो. त्यालाही पूर्ण थक्क व्हायला झालेलं असतं आणि आकाशही तिथेच सुन्न बसलेला असतो. मग भूमी ही गप्प असते.
आकाशला आठवतं की प्रत्येक गोष्ट ही भूमीने मला सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु मीच तिचं कधी ऐकलं नाही. आता आकाश हा भूमीला पटकन मिठी मारतो आणि म्हणतो की भूमी, खरंच मला माफ कर, मी खूप मोठी चूक केली. खरंच खूप चूक झाली माझी, मी हे सगळं केलं. त्यावेळेला मग भूमी म्हणते की आकाश प्लीज जरा शांत हो, मला माहिती आहे हा जो काही त्रास होतोय तो कमी नाही आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की काय चुकलं होतं माझं, मी किती चांगलं वागलो होतो तिच्याशी, आत्यासाठी काय नाही केलं सांग ना मला. सगळं केलं तिच्यासाठी, सगळ्या गोष्टी केल्या, परंतु तरीही ती अशी का वागली. सुरुवातीला ती अशी वागली तेव्हाही मी तिला चान्स दिला, मी जाऊ दे या गोष्टी तिच्या विसरून गेलो. मी तिच्यावर टाकलेली केस मी मागे घेतली, तिला जेलमध्ये जाण्यापासून वाचवलं. तर का मला तेव्हा वाटायचं की अभिजितचा कुठेतरी माझ्यामुळे मृत्यू झाला आहे, त्याचा दोष मी स्वतःला द्यायला लागलो. मन आत्याला मी घरात आणलं, प्रत्येक गोष्टीत तिचं ऐकलं. मी तिला घरात आणलं, पुन्हा तिची पूर्वीसारखी घरातली जागा तिला परत दिली, पुन्हा तिची ऑफिसमधली पोझिशन तिला दिली, सगळं काही केलं तिच्यासाठी. परंतु ती मात्र उलटीच फिरली. किती काही केलं नाही मी तिच्यासाठी, पण का का अशी वागली ती, का इतकं नीचपणाने वागली. तेव्हा मग आता भूमी म्हणायला लागते की आकाश, एकेकाचा स्वभावच तो असतो, रागिनी आत्याचा स्वभावच तसा होता. आकाश म्हणतो पण का, त्याची शिक्षा मला का, मी प्रत्येक वेळेला चांगलाच वागलो होतो तिच्याशी, काही नाही गोष्टी केल्या तिच्यासाठी, सगळं तिच्या मर्जीने केलो. भूमी, प्रत्येक वेळेला तुला असं वाटायचं, तू मला सावध करण्याचा प्रयत्न करायचीस, परंतु ती बाई मात्र कधीही सुधारलेली नाही. मला असं वाटायचं की आत्या जे काही वागते ते खरं वागते, परंतु मी प्रत्येक वेळेला तिच्या बाबतीत चुकत गेलो. मी किती राहिलो, किती चुकलो. माझ्या मुलीला आणि तुला मागे करण्यामागे पण त्या बाईचाच हात होता, तिच्यामुळे सगळं घडलं. आपण आपल्या पोरीपासून दुरावलो, मला तू दुरावलीस, आपण किती एकमेकांपासून लांब होतो, आपल्यात किती प्रॉब्लेम यायचे, सगळं त्या बाईमुळे घडलं आहे, हे माझ्या लक्षात आता येते. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, हे बघ, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, हे सगळं आत्याचंच कर्म आहे, तिनेच हे सगळं घडवून आणलं आहे. आकाश, उलट तू काय बोलतोयस, मी पण तेच बोलते की मला हे खरंच त्या बाईबद्दल माहीत नव्हतं, खरंच मला कळत नाही आहे. म्हणजे जेव्हा त्या घरात आल्या तेव्हा मलाही त्यांच्यावर विश्वासच बसला होता की खरंच त्या जे काही करतायत ना ते अगदी योग्य करतायत, परंतु मला नंतर कळायला लागलं की हे सगळं आपल्याबरोबर चुकीचं का घडतं आहे. म्हणजे आपल्या क्षितिजाचं होणारं किडनॅपिंग, त्यानंतर मग आपल्या क्षितिजाचं अमोलीकडे जाणं आणि अमोलीकडून आपल्या बाळाचा हक्क हिरावून घेणं, आपल्याला त्रास देणं, हे सगळं रागिनीच करत होती, सगळं तिचाच हात होता त्यामागे. तेव्हा मग आता लगेच मानसी म्हणते की ताई, खरंच मलाही खूप वाईट वाटतं या सगळ्याच्याबद्दल, मला खरंच कळत नाही आहे की जर तू त्या बाईला वेळीच म्हणजेच हेरलं नसतंस, तुला जर तिचे डावपेच कळले नसते तर मग काय झालं असतं खरंच कळत नाही आहे. त्या बाईने आपल्यालाही एक एक करून मारायला कमी केलं नसतं गं, आपल्यालाही संपवलं असतं. तेव्हा मग कोणती बाई स्वतःच्या मुलाला संपवते स्वतःच्या हाताने, खरंच मलाही कळत नाही आहे ही बाई इतक्या निष्ठराला कशी जाऊ शकते. तेव्हा मग आता भूमी म्हणते की नाही, हे बघ, असं बोलू नकोस म्हणू, मी अजिबात ते होऊच दिलं नसतं, मी आपल्या माणसांना कधीही अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा त्रास होऊच दिला नसता. तेव्हा मग आता असं म्हटल्यावर आकाश म्हणतो की खरंच भूमी, तूच सावरलंस सगळं. तेव्हा मग मानसी म्हणते की तुम्हाला माहिती आहे का आकाश भाऊजी, ताई मला सगळं शेअर करायची, सगळं मला ती सांगायची, परंतु हीच एक गोष्ट आहे जी तिने मला सांगितली नव्हती, कारण मला माहीत होतं की ताई कोणातरी कारणासाठी सगळ्यांसाठी चांगलंच वागणार आहे, ती सगळ्यांसाठी फक्त भल्याचा विचार करते ती. आणि आकाश भाऊजी, तिला ही गोष्ट माहीत होती आत्यांबद्दल, परंतु तिने तुम्हाला नाही सांगितली, कारण तुम्हाला त्रास होईल आणि ताईकडे कोणताही पुरावा नव्हता. पुराव्याशिवाय जर तुम्हाला काही दाखवलं असतं तर तुम्ही विश्वास नसता ठेवला. नंतर मग आता आकाशला वाईट वाटू लागतं, तो हात जोडतो आणि म्हणतो की भूमी, खरंच मला माफ कर, माझ्यामुळे हे सगळं झालं आहे. तू प्रत्येक वेळेला मला बोलायचीस की आकाश, आत्याचे सगळे डावपेच ओळखून राहा, परंतु मी प्रत्येक वेळेला तुझ्यावर शंका घ्यायचो, तुझी कधीही मी ऐकली नाही, मला खरंच माफ कर. आज मला कळतं आहे की माझी किती मोठी चूक झाली आहे, तेव्हा मग प्लीज मला माफ कर. तेवढ्यात अथर्व येतो आणि म्हणतो की हो भूमिताई, माझं पण चुकलं आहे, खरं तर माझ्या आईच्या बाबतीत तू आम्हाला अलर्ट करायची, पण आम्ही प्रत्येक वेळेला तुझं चुकवायचो, तुला एकटं पाडलं आम्ही, आईलाच म्हणजेच आई बरोबर आहे असं प्रत्येक वेळेला आम्ही भासवत राहिलो, पण नाही, खरंच आमचं चुकलं, तुला एकटं पाडलं होतं ना आम्ही. तेव्हा मग आता अथर्व हात जोडून माफी मागतो. भूमी म्हणते की प्लीज, अरे असं करू नका, काय चाललं आहे तुमचं, अरे हे सगळं माझ्या माणसांनी माझी माफी मागावी हे मला नकोच आहे. खरं तर मला इतकंच हवं आहे की माझं घर त्या बाईपासून मला मुक्त करायचं होतं, आणि म्हणूनच तुम्ही प्लीज अशी माफी मागू नका. मी हे जे सगळं काही केलं ना माझ्या घरासाठी केलं, आणि त्याचसाठी मी झटत होते, आणि मला आनंद आज या गोष्टीचा होतो आहे की मी हे प्रूव्ह करण्यात यशस्वी झाली आहे.
रागिनी पटवर्धन हिचं कारस्थान मी तुम्हा सगळ्यांसमोर उघड केलं आहे की ती कशी बाई आहे, कुठल्या चालीतली आहे, हे सगळं मी तुम्हाला दाखवलं आहे. आणि तिच्यासारख्या राक्षसबाईच्या तावडीतून आज मी माझ्या घराला सोडवलं आहे, याचा मला खरंच खूप मोठा आनंद होतो आहे. खरं तर माझं घर हे आता त्रासात आहे, परंतु मला या गोष्टीचा खूप आनंद होतो आहे. तेव्हा मग आता इथे पौर्णिमा रडत असते. नंतर मग भूमी तिला बघते आणि म्हणते की पौर्णिमा प्लीज अशी रडू नकोस. तेव्हा मानसी तिच्याजवळ जाते आणि तिला शांत करत असते. पौर्णिमा तशीच उंबरठ्यावर बसून रडायला लागते आणि मग मानसी म्हणते की पौर्णिमा प्लीज नको ना रडूस. तेव्हा पौर्णिमाचा हात ती असा झटकून बाजूला करते आणि मग मानसी म्हणते की पौर्णिमा अगं असं काय करतेस. आकाश पुन्हा एकदा रागिणीचा विचार करून चिडतो आणि म्हणतो की नाही, काही झालं तरीही ना त्या बाईला मी आता सोडणार नाही आहे. त्या बाईला मी अशा प्रकारे अडकवणार आहे की ती आता कधीच इथून सुटली नाही पाहिजे. त्या बाईला, नीच बाईला शिक्षाही मिळालीच पाहिजे. कायदा तर तिला शिक्षा देईल, परंतु आपल्या बाजूने पण आपण तिला शिक्षा द्यायलाच पाहिजे. आता आकाश खूपच जास्त भडकलेला असतो. तो म्हणतो की आता मी नाही सोडणार त्या बाईला. ती कशा प्रकारे होती आपण तिला प्रत्येक वेळेला समजून घेतलं, पण नाही. तिच्यामुळे माझी बायको माझ्यापासून दुरावली, माझी लेक माझ्या लेकीने हा त्रास सहन केला, माझ्या घराने सहन केला. नाही, आता मी गप्प बसणार नाही. आता तो खूप चिडलेला असतो आणि रागिणीच्या रूममध्ये जातो. आता मानसी पण मागे मागे येते आणि सगळे ओरडत असतात की आकाश प्लीज थांब, प्लीज थांब, परंतु आकाश काही ऐकत नाही. आता रागिणीच्या रूममधले सगळ्या गोष्टी तो तिला खाली फेकून देत असतो. तिचे लावलेले ते होर्डिंग्स, शिवाय तिला मिळालेले ते अवॉर्ड्स, तिचे फोटो, सगळं काही खाली फेकून देत असतो आणि तिचे अवॉर्ड्स वगैरे त्या शोकेसमधून वगैरे काढून फेकत असतो. आता आकाश असे सगळे ओरडत असतात. आकाश प्लीज थांब असं भूमी म्हणत असते. तेव्हा आकाश म्हणतो की नाही, कोणी आता मध्ये काही बोलणार नाही आहे, फक्त सगळ्यांनी बघायचं आहे असं म्हणून आता आकाश रागिणीची जी मोठी फ्रेम असते, या नीचबाईला या मी घरात राहू देणार नाही असं म्हणून तिची फ्रेम भिंतीवरची काढून घेतो आणि ती फ्रेम जोरात खाली आपटतो. सगळेजण घाबरतात. नंतर तिचं कपाट उघडतो. मग सगळे अभिजित, अथर्व थांबतात की आकाश अरे प्लीज थांब, काय करतोस तू हे, प्लीज हे सगळं करू नको. परंतु आकाश ऐकत नसतो. तो म्हणतो की नाही, या बाईची आता या घरात काहीच जागा उरलेली नाही आहे. मग आता तो रागिणीच्या सगळ्या साड्या आणि तिचं जी सुटकेस असतो ती काढतो आणि ती सुटकेस तो आता खाली घेऊन येत असतो. आता आकाशला तसं पाहून सगळ्या जणांना भरपूर धक्का बसलेला असतो की आकाश पहिल्यांदाच रागिणीच्या बाबतीत इतका आक्रमक झालेला असतो. तिचं सत्य समजल्यानंतर मग आता आकाश ती सूटकेस घेतो आणि ती सूटकेस तो तिथेच घेऊन खाली आपटतो आणि म्हणतो की रागिनी पटवर्धन, आज तुझा खेळ संपला आहे. या घरातलं तुझं कारस्थान संपून गेले. कारण किती काही झालं, तुला कितीही आम्ही मान दिला तरीही तो स्वीकारण्यातल्या त्याची तू नाहीच. त्यामुळे काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी या आपण हँडल करायच्याच नाहीत. आता बस झालं. हे सगळं करणं म्हणजे माझ्यासाठी लांछनास्पद आहे. आत्या म्हणून म्हणायला आता तुला लाज वाटते मला. तेव्हा मग अथर्व म्हणतो की हो आकाश, मलाही तिला आई म्हणून हाक मारण्यात लाज वाटते. आकाश म्हणतो की आता जर रागिनी या घरातच नाही राहिली, मग तिचं सामान तरी आपण या घरात का बरं ठेवायचं आहे. तिला या घरातून कायमची मोकळी करून सोडायची आपण. तिला या घरात ठेवायचंच नाही. तिची कोणतीही आठवण आता मला या घरात दिसता कामा नये. तिच्या कोणत्याच वस्तू इथे या घरात मला ठेवायच्याच नाही आहेत. आणि या गोष्टी आहेत ना, यावरून तिला आता मला एकच दाखवायचं आहे, ती कुठेही असू दे, परंतु तिची आता कोणतीही गोष्ट या घरात पुन्हा येणार नाही. आणि आज दसरा आहे आणि दसऱ्याच्या निमित्ताने आज रावण दहन झालं पाहिजे असं वाटतंय मला. विजयादशमीच्या निमित्ताने राक्षसाचा वध झालाच पाहिजे आणि आत्या म्हणजे आपल्या घरावरची रावणच होती. रावणरूपी राक्षसिनीचा आज वध करायचा आहे आपण. आणि त्यामुळे आता सगळेजण आकाशच्या बाजूने असतात. आकाशच्या एका खांद्यावर भूमी हात ठेवते, दुसऱ्या खांद्यावर अथर्व, तर अथर्वच्या खांद्यावर अभिजित आणि भूमीच्या खांद्यावर मानसी, असे सगळेजण एकमेकांकडे बघतात. आणि रागिनीसाठी आता ती आग असते आणि तिच्या सगळ्या वस्तू त्या आगीत खाक करायच्या असतात. म्हणून आता आकाश माचीस काढतो आणि आग काडीपेटी पेटवून रागिनीच्या त्या सगळ्या साड्यांना आग पेटवून देतो. आणि त्यावेळेला त्या राखेमधून जी आग उत्पन्न होते ती पाहून आणि त्याच्या उभेला पाहून भूमीला खूप बरं वाटत असतं. कारण फायनली भूमीने जे ठरवलेलं असतं दसऱ्याच्या दिवशी तिचा सगळा एंड करून टाकायचा, ते सगळं भूमीने करून दाखवलेलं असतं. आणि इथे सगळेजण आता रागिनीला मारलं आहे, रागिनीसारख्या राक्षसिनीचं तोंड बंद करून टाकलं आहे, त्यामुळे खुश असतात. आणि आकाशही ते सगळं पाहून खूपच आनंदात असतो. भूमीलाही खूप बरं वाटलेलं असतं. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, रागिनी पोलिसांची गाडी घेऊन निघालेली असताना ती एका रस्त्यावरती थांबलेली असते. आता हवालदार शिर्के तिच्या मागावरती असतात त्यांची स्कूटी घेऊन. तेव्हा मग आता रागिनी एका ठिकाणी जाऊन अज्ञात ठिकाणी थांबते आणि त्याच वेळेला ती तिथेच थांबलेली असताना गायकवाड सर हे हळूहळू
तिचा पाठलाग करत असतात की नेमकी रागिनी पटवर्धन काय करते आणि तिच्यावर पूर्ण लक्ष ठेवून असतात, कारण तिच्याकडे गन असते. मग भूमी आकाशला म्हणत असते की आकाश, अजूनही रागिनी आत्या फरारी आहेत, पोलिसांच्या तावडीत नाही आहेत, त्यामुळे अजूनही धोका टळलेला नाही आहे. ती बाई खूप विचित्र आहे. ती हरली आहे म्हटल्यावर ती आता चवताळणार. तिच्या हातात काही नाही म्हणून ती आता काहीच करण्याचा प्रयत्न करणार. तिच्या हाताला जे लागेल ते करून ती आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करणार. मला माहिती आहे ती बाई काही करू शकते, कोणत्याही थराला जाऊन फक्त आपल्याला त्रास देऊ शकते. त्यामुळे आकाश आता आपल्या घरातल्या प्रत्येकाला सावध राहिलं पाहिजे, कारण ती जी बाई आहे ती कोणालाही सोडणार नाही. त्या बाईला मी अगदी व्यवस्थितपणे ओळखते. ती अशा प्रकारे आपल्या हातात येणार नाही आणि पोलिसांच्याही नाही. त्यामुळे भूमी आता हे बोलत असते. तेव्हा आता रागिनी ही एका ठिकाणी उभी असते आणि ती म्हणते की सगळं संपलंय, आता माझ्या हातात काहीही राहिलेलं नाही, संपलंय सगळं, असं म्हणून ती आता तीच पोलिसांची बंदूक घेते आणि ती बंदूक स्वतःच्याच डोक्यावरती ठेवते आणि त्याच बंदुकीने ती आता स्वतःलाच शूट करत असते. आणि हे सगळं आता पाहत असताना रागिनीला काहीच कळत नसतं. ती फक्त गप्प असते आणि त्याच वेळेला पोलीस तिथे असतात. आता खरंच रागिनी स्वतःचा जीव घेईल का, हे पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.